पुण्यामधील तनिषा भिसे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झालेला होता आणि याच घटनेचा चौकशी अहवाल आज येणार आहे। आज दीनानाथ हॉस्पिटलच्या प्रकरणावर चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे। यामध्ये हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकरणावर काय माहिती येते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। दरम्यान तनिषा भिसे या प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आलेल्या होत्या, मात्र रुग्णालयानं त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केलाय। तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, तिथे त्यांनी 2 जुळ्या मुलांना जन्म दिला, मात्र त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयावर गंभीर आरोप करत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आलेलं होतं आणि आता त्याच मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल आज येणार आहे। पुण्यामध्ये तनिषा भिसे या महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडलेली होती। या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अविनाश पवार आहेत। अविनाश, आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत? दुसरीकडे या घटनेचा चौकशी अहवाल आज येणार आहे अशी शक्यता आहे। हॉस्पिटलने तर आपली बाजू मांडलेली आहे, मात्र हा चौकशी अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। ऋतुजा, ज्या पद्धतीने आपण तनिषा भिसे या प्रसूतीसाठी इथे आल्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि एकूणच जी हलगर्जीपणा झालेला आहे इकडे तिकडे हलवण्यामध्ये, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। सुशांत भिसे यांनी या संदर्भात आता पुढे येऊन जी माहिती दिली त्या पद्धतीने 10 लाख रुपये हॉस्पिटलने मागितले। त्यांनी 2 ते 3 लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली, बाकीचे पैसे ते भरणार होते, मात्र त्यांना उपचार दिले नाहीत असा त्यांचा आरोप आहे। दुसरीकडे हॉस्पिटलची बाजू अशी आहे की ते तिथे आले होते, त्या अगोदरही ते उपचार घेत होते, त्यांना जे काही क्रिटिकल कंडिशन होती पेशंटची ती माहिती होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना सूचित केलं होतं। तरी देखील IVF द्वारे त्यांनी ही बाळ जे आहे ते आपल्या याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दरम्यान जी काही क्रिटिकल कंडिशन निर्माण झाली त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। एकूणच CCTV आता जर फुटेज तपासले तर आपल्या लक्षात येईल की एकूणच ते हॉस्पिटलला केव्हा आले होते, कशा पद्धतीने तिथे त्यांनी मागणी केली एका पैशाची, ते केव्हा गेले। एकूणच या सगळ्या संदर्भातला जो चौकशी अहवाल आहे तो आता आज येण्याची शक्यता आहे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या देखील आज इथे पुण्यामध्ये आहेत, त्या देखील या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आहेत। त्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे या देखील आज पुण्यामध्ये आहेत। त्यामुळे एकूणच या संदर्भात आता कशा पद्धतीने चौकशी होतीये हे महत्वाचं आहे। मात्र मुख्यतः चौकशी अहवाल आल्यानंतर आपल्या समोर हे अधिक चित्र स्पष्ट होईल की कशा पद्धतीने हे जे आरोप झालेले आहेत ते सत्य आहे त्याच्यामध्ये, किंवा हॉस्पिटलची बाजू योग्य आहे। कारण दोन्ही बाजू जर पाहिल्या तर आता सगळ्या गोष्टींच्या बाबतीत चर्चा होताना दिसते, कारण संपूर्ण राज्यामध्ये या वैद्यकीय सगळ्या चर्चा म्हणजे जे काही बिलं घेतली जातात वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने बिलं मागितली जातात, केवळ दीनानाथ हॉस्पिटलच नाही तर अनेक हॉस्पिटलमध्ये असे प्रकार उघड होताना दिसत आहेत। आणि एकूणच दीनानाथ हॉस्पिटलच्या बाबतीत जर फक्त म्हणायचं झालं तर दीनानाथ हॉस्पिटलची जी जागा आहे ती त्यांना ज्या टर्म्स कंडिशनवर दिली गेली आहे ते टर्म्स कंडिशन तिथं पाळले जात नाही असं अनेकांचे म्हणणे आहेत। काल शांतीलाल सुरतवाला यांनी देखील खळबळजनक आरोप केलेले आहेत की ही जी जागा आहे त्यांना जी दिली गेली ती त्या कंडिशनवर ते काम करत नाहीये, स्वतः ते तिथे उपचार घेत आहेत, मात्र त्यांना देखील तिथे त्या पद्धतीचे उपचार मिळाले नाहीत। अशा पद्धतीचे अनेक खुलासे समोर येत आहेत। मात्र आज जो चौकशी अहवाल येईल यानंतर नक्की हे जे सुशांत भिसे आणि तनिषा भिसे म्हणजे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे पती सुशांत आहेत, त्यांना चौकीमध्ये बोलून त्यांचा जबाब देखील नोंदवला गेलेला आहे। त्यामुळे आज चौकशी अहवाल आल्यानंतर आता हॉस्पिटलची बाजू आणि भिसे कुटुंबीय निश्चित अविनाश, त्यामुळे आजचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढे काय कारवाई होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहवालामध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।